नमस्कार मित्रांनो, वेलकम टू पालक अकॅडमी. जसं की आपण जे काही एसबीआय क्लरिकल मेन्स आहे, एसबीआय पीओ मेन्स आहे, त्यासाठी जे काही एलआर साठी जे काही गोष्टी लागणार आहेत त्याची सिरीज सुरू केली आहे. त्या अनुषंगाने आपण जे काही दोन मेन्सचे जे काही पझल्स असतात त्यावरती 2 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि जे काही मिसलेनियस टॉपिक्स असतात त्यामध्ये इनपुट आउटपुट झालं, असे जे काही टॉपिक्स आहेत, कोडिंग डिकोडिंग म्हणा किंवा आता जे आपण आज बघणार आहे कोडेड डायरेक्शन सेन्स हे मेन्सला येतं. इधर एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क कोणत्याही मेन्सला येऊ शकतं. काही त्याचं असं हार्ड कोर असं हे काही नाही, पॅटर्न नाही की हे प्रीलाच येणार, सॉरी हे याच मेन्सला येणार नाही, असं काही नसतं. जे काही मिसलेनियस टॉपिक्स असतात ते प्रत्येक मेन्सला येतात. ठीक आहे. त्यामध्ये आज इम्पॉर्टंट टॉपिक हा कोडेड डायरेक्शन सेन्स जे आहे ते आपण घेणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक इनपुट आउटपुटचा एक व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक इनपुट आउटपुट बद्दल जेवढे काही डाऊट्स असतील प्रत्येक वेगवेगळ्या पॅटर्नचे असे आपण व्हिडिओ टाकणार आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बाबा लॉजिक काय काय असू शकतं, कशा प्रकारे आपण लॉजिक लावू शकतो इनपुट आउटपुटला, किंवा पझल जे काही मोठमोठे आहेत त्याला सगळ्यात महत्वाचं सॉल्व्ह कसं करायचं, जे काही कंडिशन्स आहेत त्या कशा घ्यायच्या, या सर्व गोष्टींचा तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. तर आज आपण सुरू करू कोडेड डायरेक्शन सेन्स. तर कोडेड डायरेक्शन सेन्स, तर सगळ्यात महत्वाचं यामध्ये काय असतं, काहीच नाही तर जे काही आता प्रीला काय असतं बघा, आता इथं झालं दिले F8B, तर इथं प्रीला काय असतं डायरेक्टली F8 मीटर वेस्ट ऑफ बी और ईस्ट ऑफ बी, नॉर्थ ईस्ट ऑफ बी असं डायरेक्टली दिलं असतं. मेन्स मध्ये येऊन काय चेंज होतं, फक्त जे डायरेक्टली देतात त्याला फक्त कोड मध्ये दिलेलं असतं, ते कोड आपल्याला डिकोड करायचे असतात. हेच मेन्सचं असतं. फक्त मेन्स प्रीला काय असतं, जे काही गोष्टी असतात ते टाइमच्या मध्ये आपल्याला टाइम बाउंड मध्ये करायचं असतात. मेन्सला कसं टाइम कन्झ्युमिंग गोष्टी असतात, त्यामुळे अशा एक्स्ट्रा गोष्टी मेन्स मध्ये पाहायला भेटतात. तर कोडेड डायरेक्शन सेन्स म्हणजे काय, तर असे तुम्हाला काही कोड दिलेले असतात. A%B म्हणजेच असं खाली पहिल्यांदा काही क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन 1 and 2 बसेस आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम बी टू आय, म्हणजे फ्रॉम बी टू आय कुठेतरी असेल. ठीक आहे. बी टू आय, बी पासून आय पर्यंत 2 बसेस चालले आहेत म्हणते. तर आणि त्यांची डायरेक्शन ही डायरेक्टली न देता असं कोडच्या फॉर्म मध्ये दिले आहे. जसं की बघा $8B, आता डॉलरचा मतलब काय, पुन्हा H%G, पर्सेंटेजचा काय मतलब आहे, किंवा A9#F, या हॅशचा मतलब काय. तर हे जे काही कोड्स दिलेले असतात त्याच जे काही आन्सर असतं ते सर्व हे असतं, त्याच्यात कंडिशन्स इथं असतात. तर त्या कंडिशन्स काय आहेत ते बघा. तर इथं बघा A%B मीन्स ए हा बीच्या नॉर्थला आहे, म्हणजे इथं कुठतरी पर्सेंटेज असेल. हा इथं बघा H%G आहे, हे H%G आहे, तर याचा आन्सर काय होईल, H हा Gच्या नॉर्थला आहे. फक्त कंडिशन बघते वेळी ना लक्षपूर्वक पाहायचं की इथं दिलेलं असतं A%B, पण मीन्स त्याचा अर्थ असा त्याने दिलेला असतात, इथं त्याने डायरेक्टली बी पण घेऊ शकतं, बी इज नॉर्थ ऑफ ए, उलट पण देऊ शकतात. फक्त कंडिशन्स लक्षपूर्वक पाहायचं. ठीक आहे. तर असंच बघा A@B म्हणजेच ए हा ईस्टला आहे बीच्या, म्हणजे @ कुठे आहे बघा, इथं आहे. आता A9@G आहे, याचा मतलब काय, 9 म्हणजे काय, तर इथं डायरेक्ट शेवटी दिले बघा A9%B मीन्स A इज 9 किलोमीटर टू द नॉर्थ ऑफ B, म्हणजेच जो काही हा संख्या दिलेली आहे यामध्ये तो तेवढ्या किलोमीटर इधर नॉर्थ, ईस्ट, वेस्ट और साऊथ असं आहे. ठीक आहे. तर बघा हा मग इथं काय झालं, A9@G म्हणजेच चा मतलब काय इथं आहे, म्हणजे ए हा बीच्या ईस्टला आहे आणि इथं त्याचं डिस्टन्स दिलंय, तर याचा असं येईल ए हा 9 किलोमीटर आहे बीच्या ईस्टला. ओके. @ मीन्स ईस्ट. ओके, हे समजलं असेल. नेक्स्ट आहे हॅश म्हणजे काय, ए इज साऊथ ऑफ बी, हे तुम्हाला समजलं असेल. ए हा
बीच्या साऊथला आहे. डॉलर, जिथं कुठं मध्ये डॉलर आला असेल त्याचा मतलब असतो डॉलर म्हणजे वेस्ट. डॉलर इज वेस्ट. आणि जो कोणी इथं कंडिशन दिले, जे काही मधल्या संख्या आहेत त्यांना कसं घ्यायचं, ती जी संख्या असेल ती डिस्टन्स दर्शवते. ठीक आहे, इथं किती दर्शवते, डिस्टन्स 9 किलोमीटर. जर 9 दिला असेल, 32 दिला असेल 32 किलोमीटर, जसं की इथं 32 दिलाय 32 किलोमीटर. याच्यात 6 दिलंय, $6 म्हणजेच डॉलर म्हणजे वेस्ट. म्हणजे हा जो काही एस आहे हा पीच्या 6 किलोमीटर वेस्टला आहे. ठीक आहे, याचा मतलब असा असतो. तर आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, हे असं क्वेश्चन दिलेलं असतं तुम्हाला, याचं डायरेक्शन सेन्स काढायचं असतं आणि त्याच्यावरून क्वेश्चन येतात. ठीक आहे, एवढंच आहे. हे इथं क्वेश्चन आहे, आपण डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता बघा $8 तर याचं सगळ्यात जर म्हणजे याचं हे करणार, प्रत्येक कंडिशन परत परत वाचण्यापेक्षा का नाही, डॉलर म्हणजेच काय, पर्सेंटेज म्हणजे काय, हॅश म्हणजे काय, तर हा टाइम तुम्हाला कमी करण्याचं एक सिंपल जर सांगायचं म्हणलं तर असं एक हे करून घ्यायचं आपण, नॉर्थ साऊथ वेस्ट हे करून घ्यायचं आधीच. का इथे बघा, ओके ठीक आहे, असं हे करून घ्यायचं. अरे काय होतंय वर हे होत नाही. हा बरं ठीक आहे, आपण इथे करून घेऊ असं, नॉर्थ वेस्ट साऊथ करून घेऊ. ओके, आता बघा पर्सेंटेज म्हणजे नॉर्थ, ए पर्सेंटेज म्हणजे नॉर्थ, पर्सेंटेज हा नॉर्थ, पर्सेंटेजचा मतलब नॉर्थ असं लिहून घ्यायचं. देन ऍट द रेट मीन्स ए इज ईस्ट ऑफ बी, म्हणजेच ऍट द रेट जो काही पहिला आहे तो दुसऱ्याच्या ईस्टला आहे हे समजून घ्यायचं. ओके, म्हणजे तुम्हाला परत परत ती कंडिशन पाहायला लागत नाही. हे केलं नाही एकदा तुम्हाला बघा सोपं करतात. हा नेक्स्ट आहे हॅश. इथे बघा हॅश, हॅश मीन्स ए इज साऊथ ऑफ बी. इथं हॅश येईल, मग साऊथला हॅश येईल. ठीक आहे, साऊथला हॅश येईल. एवढं खराब हॅश कोण काढताय. ओके, हा नेक्स्ट आहे डॉलर. ए इज वेस्ट ऑफ बी, म्हणजे डॉलर हा वेस्टला येईल, इथं येईल डॉलर. नेक्स्ट आहे, सगळं डायरेक्शन झालं, इथं फक्त संख्येचं दिलं चिन्ह देणं. हे आहे तुमचं असं कोड. सगळ्यात सोपं, तुम्हाला प्रत्येक कंडिशन जर पाहायची नसेल तर डायरेक्टली असं जे काही डायरेक्शन्स आहेत त्याला प्रत्येक डायरेक्शनला एक कोड देऊन ठेवायचा, म्हणजे वर कंडिशन बघण्यापेक्षा डायरेक्ट इथे समजलं पाहिजे. आता इथे बघा $8 डॉलर मीन्स डॉलर मीन्स वेस्ट आहे, म्हणजेच हा जो काही एफ आहे, हा जो काही एफ आहे, हा एफ हा 8 मीटर आहे, 8 मीटर आहे कुणाच्या, बीच्या वेस्टला. समजलं तुम्हाला, असं डायरेक्ट तुम्हाला. आता समजा इथं तुम्ही जर $8 तर इथं वर बघितलं असतं तुम्ही डॉलर कुठे, बाबा हा डॉलर 3 नंबरला आहे, म्हणजेच काय ए इज वेस्ट ऑफ बी, मग घेणार तुम्ही. त्याच्यापेक्षा असं एक साईडला काढून घ्यायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला सगळं समजून जातं. ठीक आहे, तर हे असं. ओके, मग आपण सॉल्व्ह करायला सुरू करू. हे आपल्याला जागा पुरणार नाही म्हणून कट करून घेऊ आणि एका छोट्या जागेत काढून घेऊ, म्हणजे तुम्हाला ओके. तर इथं बघा असं काढून घेऊ आपण, छोटीशी जागा घेऊ. नॉर्थला आहे पर्सेंटेज, नॉर्थला आहे अरे असं का होतंय. ठीक आहे, नॉर्थला आहे पर्सेंटेज, आपण इथे घेऊ. ईस्टला आहे ऍट द रेट, ईस्टला आहे ऍट द रेट. ओके, हॅशटॅग आहे साऊथला, हॅशटॅग आहे साऊथला, आणि जो काही उरलेला डॉलर आहे तो वेस्टला. ओके, हे आपण काढून. आता डायरेक्ट आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. नेक्स्ट बघा इथं एफ 8 मीटर डॉलर बी, म्हणजे एफ हा 8 मीटर वेस्ट आहे बीच्या. एफ इज 8 मीटर टू द ईस्ट ऑफ बी, हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे एच पर्सेंटेज जी. आता इथे एफ आणि बी ला कोणती कंडिशन लागून आहे ती सॉल्व्ह करत जायचं. म्हणजे पहिली कंडिशन आपली झाली, ही पहिली कंडिशन झाली, त्याला कट करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही काय राहिले की काय नाही. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा बी किंवा एफ ला कोणती कंडिशन आहे का, इथे बघा एफ ए 9 हॅश एफ, हॅश म्हणजे साऊथ, ए हा एफच्या साऊथला आहे, ए इज साऊथ ऑफ एफ आणि ते आहे 9 मीटर. ही कंडिशन झाली. ठीक आहे, नेक्स्ट आहे ए ला बघा, लगेच आहे ए ऍट द रेट जी, ए 9 ऍट द रेट, म्हणजेच ए हा ईस्टला आहे जीच्या. ठीक आहे, ए हा 9 मीटर ईस्टला आहे जीच्या, म्हणजेच ए हा इकडं आहे तर हा 9 मीटर येणार, हा पण 9 मीटर, आणि इथे येणार जी. त्या 3 कंडिशन झाले. इथे एक कंडिशन दिलंय एच पर्सेंटेज जी,
म्हणजेच एच हा नॉर्थला आहे जीच्या, पण त्याचं डिस्टन्स दिलंय का? नाही. ठीक आहे, म्हणून त्याला तसंच ठेवायचं. या कंडिशन झाल्या. बघा ही कंडिशन झाली आपली. ओके, ह्याला कट करायचं. नेक्स्ट बघा आता इथं बघा एल आणि बी सेकंड बस आहे, त्याची पण कंडिशन दिली. त्याच्या जे काही लागोपाठ कंडिशन आहेत म्हणा एफ ए जी बी, आता या 4 गोष्टींना लागून कोणती कंडिशन असेल ती घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे लवकर सॉल्व्ह होते. ठीक आहे, आता बघा एल 15% बी, म्हणजेच एल आणि बी चं रिलेशन दिलंय. म्हणजे इथं आता पर्सेंटेज म्हणजे इथं आहे पर्सेंटेज म्हणजे नॉर्थ, आणि हे 15 मीटर आहे, 15 किलोमीटर आहे, जे काही आहे. छोटं काढू जरा मोठा आहे म्हणून. ठीक आहे, 15 किलोमीटर एल हा नॉर्थला आहे. ओके, आता बघा ही कंडिशन झाली एल आणि बी ची. नेक्स्ट आहे टी एस. एस आणि टी काहीच नाही, कुठं नाही. इथं आहे बघा टी आणि एल ची कंडिशन आहे. बघा इथं T7 @L @ म्हणजे ईस्ट, इथे ईस्ट आहे, @ म्हणजे ईस्ट. ठीक आहे, तर T7 मीटर ईस्टला आहे एलच्या. तर इथं बघा T is 7 मीटर ईस्ट ऑफ एल. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. टी आणि एल ची कंडिशन झाली. आता इथं टी ची कंडिशन आहे बघा. नेक्स्ट टी 25% यस, म्हणजे टी हा यसच्या नॉर्थला आहे आणि हा 25 मीटर आहे. म्हणजेच इथले हे 15 आणि हे 9, 24 आणि ही 1, म्हणजेच हे 9 मीटर, हे 9 मीटर आणि हे 15 मीटर, 24 झाले, आणि हे 1 मीटर इथला उरलेला. ठीक आहे, टी आणि एस चं रिलेशन आहे. टी हा नॉर्थला आहे एसच्या, म्हणून इथं एस लिहून घ्यायचं. ठीक आहे, इथं एस लिहून घेतलं. ओके, हे झालं तुमचं एवढं. नेक्स्ट आहे एस अँड पी, हे लास्टला आहे का. एस 6 मीटर डॉलर पी, म्हणजेच एस हा 6 मीटर वेस्टला आहे पीच्या. डॉलरचा मतलब वेस्ट आहे. ठीक आहे, तर बघा एस इज वेस्ट ऑफ पी, इथं 6 मीटर वेस्ट ऑफ पी. हे समजलं असेल तुम्हाला, म्हणजे बॅकला येत असेल. ठीक आहे, शेवटी तुम्हाला ह्याचं इकडे काढून देतो. ओके, काय प्रॉब्लेम नाही. एस झालं, पी झालं. आता उरलं काय हो का, इथं पी ची कंडिशन आहे पी 32 मीटर हॅश आय, हॅश म्हणजे साऊथ. पी हा 32 मीटर साऊथला आहे, कुणाच्या? आयच्या. म्हणजेच आय हा 32 किलोमीटर पीच्या नॉर्थला असेल. ठीक आहे, एस अँड पी. इथं एम नाही, हा पी, हे एम नाही, पी आहे इथं, पी. हा, तर जो काही पी आहे हा आयच्या 32 किलोमीटर नॉर्थला आहे, सॉरी साऊथला आहे. ठीक आहे, म्हणजे 32 किलोमीटर. बघा हे 15, 25 इथून घेतलं, नॉर्थला आहे म्हणलं, इथं हे इकडे येणार, हा आय इथे येणार, कारण हा पी साऊथला आहे. ओके, मग हे जे आहे हे डिस्टन्स किती आहे? हे टोटल डिस्टन्स आहे 25 मीटर. म्हणजेच हे 15, हे 15, हे 9, हे 9, 15, 9, 24 आणि हे 1, 25, आणि उरलं मग किती? 32 म्हणल्यानंतर 25, आणि उरलं मग हे 7 मीटर. इथलं वरलं 7 मीटर आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. पी आणि आयचं रिलेशन झालं. नेक्स्ट काय उरलंय का बघा, आय आणि एच. इथे दिलंय आय आणि एच, आणि एच आणि जी चं कंडिशन दिलंय. आता बघा आय आणि एच, आय तर इकडे गेला पार, आय तर इकडे वर गेलाय, म्हणजे त्याची कंडिशन कशी आहे ते बघू आपण. ओके, तेवढी 2च कंडिशन उरल्या ना, बाकी सगळे झाले. हा, पी आणि आय ची पण झाली. ओके, ह्याला कट करून टाकू. हा, आता बघा एच% जी, म्हणजेच हा जो काही एच आहे जीच्या नॉर्थला आहे. ओके, मग इथं नॉर्थ घेऊ आपण, त्याचे हे काही डिस्टन्स दिलं नाही म्हणून एच ला इथं ठेवू, डिस्टन्स दिलं नाही. ही कंडिशन आपण क्रॉस करू. मग इथं दिलंय आय @ एच, @ म्हणजेच हा जो कोणी एच आहे, हा जो कोणी एच आहे, हा जो कोणी आय आहे, हा ईस्टला आहे म्हणलंय एचच्या. मग समजलं तुम्हाला ह्याचं डिस्टन्स काय येईल? मग ह्याचं डिस्टन्स काय येईल तुम्हाला समजलं? हे 9 मीटर, हे 9 मीटर, हे 15 मीटर, हे 15 मीटर, इथले 15 मीटर आहे का, हे 15 मीटर, आणि हे वरले 7 मीटर. कारण हे जो कोणी आय आहे हा ईस्टला येणार आहे. आपण इथलं जो कोणी आय आहे ह्याला इथं घेऊ, म्हणजे आपल्याला तुम्हाला समजून जाईल.
हा इथं आय येईल. ओके, आणि हा 7 मीटर म्हणजे इथं एच येईल. ठीक आहे, मग यांचं डिस्टन्स किती झालं? 15 आणि 7 22 आणि 9 31 मीटर हे टोटल डिस्टन्स झालं. ओके, 31 मीटर. तर हे असं याचं आन्सर असतं. मग याच्यावरून तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतात हे पण कोडेड वरच विचारणार. मग इथं काय विचारणार माहितीये का? सांगा एच ऍट द रेट समजा ए आहे, याचं डिस्टन्स काय? एच ऍट द रेट ए म्हणजे इथं ट्रू ऑर फॉल्स असं विचारणार. एच ऍट द रेट ए. पुन्हा असं पण विचारू शकतं, जो कोणी ए आहे हा इकडं आहे, म्हणजेच हा जो कोणी ए आहे हा ऍट द रेट आणि हॅश एचच्या. मग या दोघांपैकी बरोबर कोणता आहे? ए ऍट द रेट म्हणजेच एच हा ईस्टला असला पाहिजे एच्या, बरोबर आहे. इथं ऍट द रेटचा मतलब ईस्ट आहे. आणि आता बघा इथं इथं असं येईल हॅशटॅग आणि ऍट द रेट. हा, तर याचं आन्सर काय येईल मग? हे जी हा जो काही कोड तुम्हाला दिलेला आहे हॅशटॅग आणि ऍट द रेट. हॅशटॅग ऍट द रेट म्हणजेच साऊथ ईस्ट. ओके, हा साऊथ आणि ईस्ट. ए जो आहे हा एचच्या साऊथ ईस्टला आहे का? बघा इकडं साऊथ ईस्ट आहे, इथं आहे इथं. ठीक आहे, म्हणून हे सेकंड वाला बरोबर, पहिलं रॉंग. तर याचे क्वेश्चन्स अशा प्रकारचे येतात. आणि हे जो कोणी आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो त्याचा आन्सर असं कोडेड डायरेक्शनचा असं सॉल्व्ह करायचं असतं. आय होप तुम्हाला समजलं असेल कोडेड डायरेक्शन सेन्स काय असते. आणि जर काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याच्यावर पण आपण क्वेश्चन्स घेऊ. ठीक आहे, आणि आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 9 नाही 16. ठीक आहे, 16 मार्च आहे. 16 मार्चला कुणाचा पेपर असेल SBI PO प्रीचा, त्यांची जी काही शिफ्ट आहे त्याचे क्वेश्चन्स पण आम्हाला टेलिग्राम चॅनलला कळवा @बालक अकॅडमी. ठीक आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ओके, त्याच्यावर तुमचे क्वेश्चन कळवा, म्हणजे आपण मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर पण घेऊन येऊ त्याच्यावरती. ठीक आहे, हे होतं कोडेड डायरेक्शन सेन्स. तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, धन्यवाद.